गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दिवल्लभम्। अध्याय 11 श्लोक क्रमांक किती 51। अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः। अर्जुनः उवाच मानुषं नहीं दृष्ट्वा इदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीम् अस्मि संवृतः सचेताः प्रकृतिं गतः। आलं का? जनार्दन हे जनार्दना अर्जुन उवाच घ्यायचा होता। अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला जनार्दन हे जनार्दन। विषय काय चालू आहे? अर्जुनाने देवाला प्रार्थना केली, देवा तुमचं विश्वरूप पाहायचं आहे म्हटल्यानंतर भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवायला लागले, पण त्याला काय दिसेना। मग भगवंतानी दिव्य दृष्टी दिली, दिव्य दृष्टी दिल्यावर मग अर्जुनाने ते रूप पाहिलं, त्या रूपाचं वर्णन केलं। ते रूप पहिल्यांदा पाहिलं तर अतिशय आनंदाचं वाटलं, नंतर भयंकर दिसायला लागलं, अर्जुन घाबरला। मग देवाला प्रार्थना केली, देवा हे तुझं रूप आवरवा, आहे की नाही? आणि ते पहिलं होतं तेच दाखव। आणि मग भगवंताने अर्जुनाच्या सांगण्यावर ते पहिलं रूप काय केलं? चतुर्भुज अतिशय सुंदर असलेलं सगुण विग्रह भगवंतानी अर्जुनाच्या समोर प्रगट केला। आणि आता प्रगट केल्यानंतर आता देवाचं वर्णन करतोय अर्जुन। आणि त्या पुन्हा त्या सगुण रूपाला पाहिल्यानंतर, चतुर्भुज रूपाला पाहिल्यानंतर मी आता पूर्वस्थितीला प्राप्त झालो असं अर्जुन आता या श्लोकातून सांगतोय। जनार्दन हे जनार्दन तव म्हणजे तुझं इदं सौम्यं मानुषं रूपं दृष्ट्वा, तुझं हे अतिशय इदं म्हणजे हे सौम्यम म्हणजे अतिशय सौम्य असलेलं शांत असलेलं, मानुषम रूपम माणसाप्रमाणे काय भीती वाटत नाही याला बघून काही नाही असं शांत असलेलं, मानुषम रूपम मनुष्याच्या आकाराचं असलेलं हे रूप दृष्ट्वा पाहून, इदानीम म्हणजे आता, सचेताः संवृतः अस्मि मी आता सचेत झालो म्हणजे स्थिर चित्ताचा झालो। सचेताः संवृतः अस्मि म्हणजे आता स्थिर चित्ताचा झालेलो आहे। आणि प्रकृतिं गतः आणि माझ्या आता प्रकृती म्हणजे स्वभाव, मूळ स्वभावाला काय झालेलो आहे? प्राप्त झालेलो आहे। प्रकृतिं गतः अस्मि असं घ्यायचं, प्रकृतीला आता मूळ स्वभावाला प्राप्त झालेलो आहे। श्री भगवान वाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य
नित्यं दर्शनकाङ्क्षिणः श्रीभगवान् उवाच सुदुर्दर्शम् इदं रूपं दृष्टवान् असि यत् मम देवाः अपि अस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः। आलं का? आलं का? बघा, श्री भगवान वाचे म्हणजे भगवान म्हणाले, यत मम दृष्टवान असी, दिसलं का? जे माझं रूप तू पाहिलं आहेस. यत म्हणजे जे, मम म्हणजे माझे, हां, दृष्टवान असी, हां, यत मम दृष्टवान असी, जे मला तू पाहिलं आहेस. इदम रूपम सुदुर्दर्शम, हे माझं रूप कसं आहे? अतिशय दुर्लभ आहे. पाहण्यासाठी कसं आहे? अतिशय दुर्लभ आहे. देवाहा आपी, देवसुद्धा, स्वर्गातले देवादिक सुद्धा सगळे, अस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिणः, या रूपाची नित्य सतत दर्शनाची काय करतात? आकांक्षा करतात, अपेक्षा करतात. आलं? अजून एकदा सांगायचं, यात मम दृष्टवान असी, जे मला तू पाहिलं आहेस. इदम रूपम सुदुर्दर्शम, हे माझं रूप अतिशय दुर्लभ आहे, पाहण्यासाठी दुर्लभ आहे. देवाहा आपी, सगळे देवसुद्धा, अस्य रूपस्य, या रूपाच्या दर्शनाची, नित्यम दर्शनकांक्षिणः, किंवा अस्य रूपस्य, या रूपाची नित्यम दर्शनकांक्षिणः, सतत अपेक्षा करतात. लक्षामध्ये, स्वर्गातले देवादेव सुद्धा या रूपाच्या दर्शनाची सतत काय करतात? अपेक्षा करतात, सतत अपेक्षा करणारे असतात. परंतु हे माझं रूप कुणालाही कशानंही दिसत नाही. नाहं वेदैर्न तपसा, न दानेन न चेज्जया, शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. नाहं वेदैर्न तपसा, न दानेन न चेज्जया, शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. न अहम वेदैः न तपसा न दानेन न च इज्जया शक्यः एवमिदः द्रष्टुं दृष्टवान असि माम यथा. आलं का? बघा आता, माम यथा दृष्टवान असी, माम म्हणजे मला, यथा, यथा म्हणजे ज्या प्रकाराने, दृष्टवान असी पाहिलं आहेस. कळलं का? तू मला ज्या प्रकाराने पाहिलेलं आहेस, मला जसं तू पाहिलंस, मग तशा प्रकारचा अहम, तशा प्रकार एवमविदा, हा अहम अशा प्रकारचा, एवमविदा खालच्या वेळेत आहे, अहम वरच्या वेळेत आहे. हां, एवमविदः अहम, अशा प्रकारचा मी, अशा प्रकारचा म्हणजे कशा प्रकारचा? ज्या प्रकाराने तू मला पाहिलंस. हां, यथा माम दृष्टवान असी, जसं तुम्हाला पाहिलेलं आहेस. एवमविदा हा अहम, अशा प्रकारचा मी वेदैही द्रष्टुम न शक्य, वेदाच्या द्वारा म्हणजे वेदाचं अध्ययन करून त्याच्याद्वारा मला पाहणं, द्रष्टुम म्हणजे पाहण्याकरता, न शक्य, शक्य नाही. तपसा न, तपानेही मी पाहणं, मला पाहणं शक्य नाही. दानेन न, दान देऊन त्या दानाच्या पुण्यानंही मला पाहणं शक्य नाही. च इज्जया न, आणि इज्जया म्हणजे यज्ञ, यज्ञ करून यज्ञाच्या पुण्यानंही मला पाहणं शक्य
नाही, यज्ञाच्या द्वाराही मला पाहणं शक्य नाही, किंवा अशा प्रकारचा मी पाहणं शक्य नाही. बघा अजून एकदा, यथा माम दृष्टवान अशी, ज्या प्रकारे तू मला पाहिला आहेस, एवंविधः अहम, अशा स्वरूपाचा मी, वेदैही द्रष्टुम न शक्य, वेदाच्या द्वारा पाहण्याकरता शक्य नाही, तपसा न, तपानंही शक्य नाही, दानेन न, दानानंही शक्य नाही, चैज्ययानं, आणि यज्ञाच्याही द्वारा शक्य नाही. मग आता तुला हे न कशानं शक्य नाही, मग तू पाहणं शक्यच नाही का तुला? आहे ना, कशाच्या द्वारा शक्य आहे? पुढच्या श्लोकात सांगतात, भक्त्या त्वनन्यया शक्य, अहमेवं विधोऽर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परन्तप. भक्त्या त्वनन्यया शक्य, अहमेवं विधोऽर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन. राहिलं की म्हणायचं तुमचं? मग अजून एकदा म्हणा, भक्त्या त्वनन्यया शक्य, अहमेवं विधोऽर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परन्तप. बघा आता, भक्त्या तू, अनन्यया शक्यः अहम एवं विधः अर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परन्तप. आलं का? आता अगोदर घ्या परंतप. परंतप हे शत्रूला ताप देणाऱ्या, अर्जुन हे अर्जुना, शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना, तू परंतु, एवं विदह अहम, अशा स्वरूपाचा जो मी, तो अनन्यया भक्त्या, अनन्य भक्तीच्या द्वारा, द्रष्टुम पाहण्याकरता, तत्वेन ज्ञातुम तत्वतः जाणण्याकरता, च प्रवेष्टुम आणि माझ्यामध्ये प्रवेश करण्याकरता, शक्य काय आहे? शक्य आहे. कशाच्या द्वारा? अनन्य भक्तीच्या द्वारा. अशा स्वरूपाचा जो मी अनन्य भक्तीच्या द्वारा पाहण्याकरताही शक्य आहे, जाणण्याकरताही शक्य आहे, प्रवेश करण्याकरताही शक्य आहे. कळलं? बघा अजून एकदा, तू परंतु, परंतप अर्जुन, हे परंतपा हे अर्जुना, एवं विदह अहम, अशा स्वरूपाचा मी, अनन्यया भक्त्या, अनन्य भक्तीच्या द्वारा, द्रष्टुम पाहण्याकरता, च तत्वेन ज्ञातुम आणि तत्वतः जाणण्याकरता, च प्रवेष्टुम आणि माझ्यात प्रवेश करण्याकरता, शक्य काय आहे? शक्य आहे. मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव. मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्तः संगवर्जितः. निर्वैरः सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव. मत्कर्मकृत तचा न झाला आहे. मत्परमः मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः सः माम एति पांडव. पांडव संबोधन अगोदर घ्यायचं. पांडव हे पंडुपुत्रा, हे अर्जुना,
यह जो मनुष्य कसा आहे, अशा अशा प्रकारचा आहे तो मला प्राप्त होतो. कसा? मत्कर्मकृत म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी कर्म करणारा, माझ्यासाठी कर्म करणारा. मत्कर्मकृत म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी कर्म करणारा. अजून मत्परमः ज्याला मीच काय आहे, परम आहे असा, म्हणजे ज्याला मीच सर्वश्रेष्ठ वाटतो असा पुरुष. मद्भक्त जो माझा भक्त आहे. संगवर्जित आणि आसक्तीनं, संग म्हणजे आसक्ती, विषयाविषयीची, संसाराविषयीची, देहाविषयीची आसक्ती, त्या आसक्तीनं कसा आहे तो रहित आहे. आणि सर्वभूतेषु निर्वैरः सर्वभूताविषयी वैर रहित आहे. कुणाच्याच विषयी त्याच्या मनात काय नाही, वैर नाही, शत्रुत्व नाही असा जो पुरुष आहे. सह माम येती तो मला प्राप्त होतो. आला? पांडव हे पंडुपुत्रा अर्जुना, मत्कर्म यह म्हणजे जो पुरुष मत्कर्मकृत माझ्या प्राप्तीसाठी कर्म करणारा आहे. मत्परमः मीच ज्याला सर्वश्रेष्ठ आहे. मद्भक्त माझा जो भक्त आहे. संगवर्जित जो आसक्तीनं रहित आहे. सर्वभूतेषु निर्वैरः सर्वभूताविषयी निर्वैर आहे. सह माम येती तो मलाच काय होतो, प्राप्त होतो. ओम तत्सदिती. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगः नाम एकादशोऽध्यायः. ओम तत्सत इति. ओम तत्सत हे तर परमात्म्याची 3 नावं आहेत. इति म्हणजे अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीतासु श्रीनं संपन्न असणारा, भगानी संपन्न असणारा असा जो परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण त्याने गायलेल्या त्याच्यातील उपनिषदातील ब्रह्मविद्यायाम ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादे श्रीकृष्णार्जुनाच्या संवादातील विश्वरूपदर्शन योगः नाम एकादशः अध्यायः. विश्वरूपदर्शन योग नावाचा हा 11वा अध्याय पूर्ण झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल.